नमस्कार. शैक्षणिक वाणी या उपक्रमांतर्गत परिपाठ या सदरमध्ये मी राजश्री नलवडे आपले सहर्ष स्वागत करते. नमस्कार. परिपाठ एक साथ सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी तयार व्हावे. सगळ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हणूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. चला सगळ्यांनी प्रतिज्ञेसाठी तयार व्हा. माझ्या मागे प्रतिज्ञा म्हणा. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. एक साथ संविधानासाठी तयार व्हा. माझ्या मागे संविधान म्हणा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे
हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. एक साथ राज्यगीतासाठी तयार व्हा. राज्यगीत एकत्रित म्हणूया. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. एक साथ सगळ्यांनी खाली बसा. आज दिनांक 13 जानेवारी. आजचा सुविचार: कष्ट आणि प्रयत्नांशिवाय यश कधीच मिळत नाही. आजचा दिनविशेष: 13 जानेवारी 1610 मध्ये गॅलिलिओने गुरूचा चौथा उपग्रह कॅलिस्टो चा शोध लावला. 13 जानेवारी 1889 नाटककार गोविंद बल्लाळ देवल लिखित शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूरमध्ये झाला. 13 जानेवारी 1930 मिकी माऊस कार्टून प्रथमतः प्रकाशित झाले. 13 जानेवारी 1957 हिराकूड धरणाचे उद्घाटन झाले. 13 जानेवारी 1938 पंडित शिवकुमार शर्मा प्रसिद्ध संतूर वादक व संगीतकार यांचा जन्म. 13 जानेवारी 1949 राकेश शर्मा भारतीय अंतराळवीर यांचा जन्म. 13 जानेवारी 1983 इम्रान खान भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म. 13 जानेवारी 1985 मदनपुरी हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता यांचे निधन. 13 जानेवारी 1998 शंभूसेन संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक यांचे निधन. 13 जानेवारी 2011 प्रभाकर पणशीकर ख्यातनाम अभिनेते यांचा निधन. आजची प्रार्थना: तू बुद्धी दे, तू तेज दे. विश्वास
आजची बोधकथा. ज्ञानाचा गर्व. आगगाडीचा प्रवास करीत असताना एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक अडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वतःच्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक काही वेळात अडाणी त्या शेतकऱ्याची थट्टा करू लागला. आजूबाजूच्या लोकांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी, तरी सुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी अडाणी व गरीब असल्याने कोडं सोडविण्यात जर मी हरलो तर मी तुम्हाला फक्त 5 रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही मला मात्र 25 रुपये द्यायचे. आहे का कबूल? हे ऐकून ते प्राध्यापक आनंदला आणि अवतीभोवतीच्या सहप्रवाशांवर छाप मारण्याला सुसंधी चालून आली आहे असा विचार करून तो शेतकऱ्याला म्हणाला, तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोडं तू मला घाल. शेतकऱ्यांना विचारलं, ज्याला उडताना 3 पाय, चालताना 2 पाय आणि बसला तर फक्त 1 पाय असतो असा पक्षी कोणता? या कोड्याचं उत्तर न देता आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून गेला व म्हणाला, बाबा रे, मी हरलो, हे घे 25 रुपये आणि या कोड्याचं उत्तर तू मला सांग बरं. प्राध्यापकांना दिलेल्या 25 रुपयांपैकी 20 रुपये स्वतःच्या खिशात टाकून उरलेले 5 रुपये त्या प्राध्यापकाच्या हातात देत शेतकरी म्हणाला, मला सुद्धा या कोड्याचं उत्तर येत नाही म्हणून मी हरल्याचे 5 रुपये तुम्हाला देत आहे. एका अडाणी शेतकऱ्याने हातोहात चुकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला आणि दुसऱ्या डब्यात गेला. तात्पर्य, त्यासाठी माणसाने कधीही स्वतःच्या ज्ञानाचा गर्व करू नये. आजचे इंग्रजीचे शब्द. LINE, लाईन. लाईन म्हणजे रेघ. SQUARE, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौकोन. TRIANGLE, ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. RECTANGLE, रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयात. CIRCLE, सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ. आज 13 ही दिनांक आहे तर आपण 13चा पाढा म्हणूया. 13 एक 13, 13 दुने 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पाची 65, 13 सक 78, 13 साती 91, 13 आठी 4 दरसे, 13 नम 17 दरसे,
13 आहे 30 असेल. आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न. सामान्य ज्ञानाचे प्रश्न. आपण कोणत्या राज्यात राहतो? उत्तर. आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? उत्तर. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी हरियाल हा आहे. त्यालाच हरावत असे देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? उत्तर. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल मोठा बोंडारा, त्यालाच तामण असे देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? उत्तर. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष आंबा हा आहे. चला सगळ्यांनी पसायदानासाठी तयार व्हा. चला पसायदानासाठी सर्वांनी तयार व्हा. आता विश्वात्मके देवे येने वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची बांधियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव, पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. ये देव रे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. चला 2 मिनिटं मौनसाठी सगळ्यांनी तयार व्हा. 1